जय भीम गाईज. तर आज आमचा बौद्ध गया टूरचा 17वा दिवस आहे आणि आज आम्ही महूला पोहोचले. तुम्ही पाठीमागे बघतच असाल, महूला पोहोचलेलो आहोत आम्ही. आणि तुम्हाला आता मी महूमध्ये बाबासाहेबांचं जे जन्म ठिकाण आहे ते पूर्ण आपण वरती जाऊन बघणार आहोत, तिथे दर्शन वगैरे घेणार आहोत. सो सर्वजण रेडी वगैरे होत आहेत आणि इकडे स्वयंपाक पण चालू आहे आपला. चला बघूया काय काय तयारी चालू आहे. तर बाबा आई रेडी झालात? रेडी. ओके. तर आज आपण महू मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिथे जन्म झाला होता त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि आता आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. चला मग जायचं का? आम्हाला आज महूला आलो तर एवढा आनंद झालाय हो, खूपच आनंद झालाय. खूप छान वाटतंय ना. खूप मस्त वाटतं आपल्या खरं. जन्मात काही येऊन पाहिले बाबासाहेब इथं त्यांचा जन्म एवढं छान वाटायला आम्हाला. हो, आम्हाला पण खूप छान वाटलं. आज आम्ही महू मध्ये पोहोचलेलो आहोत जिथे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. गोष्ट आपल्याला शक्य नव्हती की बाबासाहेबांच्या पुढे नतमस्तक होण्याची एवढी आमचं नशीबच म्हणावं लागते. हो, आपले खरंच. नशीब म्हणत नाही तरी पण आपली नशिबानच म्हणावं लागेल आपल्याला, हो की नाही? आपल्या मराठी बाबासाहेब जन्म आले तर आपण नशिबवानच आहे ना. नशिबवानच आहोत आपण. हो ना. आणि त्यामुळे चला मग आपण आता दर्शन घेऊया. हं? चला चला. हाय हाय स्वीटू. हाय. तर स्वयंपाकाची पण तयारी चालू झालेली आहे बघा. कांदे विंदे कापतायत. काय होत आहे आज? अरे बापरे, कांदा भजी होणार आहेत आज. बरेच आयटम होणार आहेत, हो ना मामा? बोला काहीतरी. आता काय बोलू बाई, गुलाबजामुन करायला होता. वाव, झाली का तयारी? सुरू झाली? बघू द्या कसे बनवताय तुम्ही. बघा इकडे गुलाबजामुन करतायत मामा. खूप मस्त दिसत आहेत, टेस्टी दिसत आहेत. झाले की मला सांगा लवकर, मी टेस्ट करायला येते. झाले की नुसतं दाखवतो पाहिजे. ठीक आहे ठीक आहे. तर बघा, ही आहे महूला बाबासाहेबांची भीम जन्मभूमी. आज आपण इथे पोहोचलेलो आहोत. आपण आता मध्ये जाऊया आणि दर्शन वगैरे करूया. सर्वप्रथम इथे बुद्धांची मूर्ती आहे बघा, घ्या ना. चला आता आपण वरती जाऊया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करूया. तर गाईज, आज आम्ही महू मध्ये आलो होतो आणि इथे मला माझे फॅन्स भेटलेले आहेत. तर कुठून आहात तुम्ही? तर बघा, हे बुलढाण्यावरून आलेले आहेत महू बघण्यासाठी आणि इथे यांनी मला ओळखलं. सो कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओज? लाईक करता की नाही? तर असंच प्रेम द्या आणि सगळ्यांना व्हिडिओज आपले लाईक शेअर करायचे आणि आपल्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करायचे. ठीक आहे? ओके, बाय. जय भीम. काकू काय करताय तुम्ही? आम्ही साफसफाई करायला होतो. अरे वा, करा करा. साफसफाई करायला हो का? चला चला करा, छान, चांगली गोष्ट आहे. हो का? वाव, काय सुंदर, खूप सुंदर नजारा आहे. आणि खरं तर गाईज, तुम्ही सर्वांनी एकदा महूला यायलाच पाहिजे, है की नाही काकू? सगळ्यांनी यायलाच पाहिजे. आणि मस्त काकू साफसफाई करतायत बघा. सगळ्यांनी अशी सेवा करायला पाहिजे. आपल्या भालेराव काकू सुद्धा इकडे साफसफाई करतायत. काकू, कसं वाटलं तुम्हाला महूला येऊन? छान वाटलं ना? आवड आपल्यावर उपकार केले बाबासाहेबांवर उपकार हे झाले आणि त्याच्यामुळे म्हणलं झाडून तरी घ्यावं. हो, बरोबर आहे. आणि तुम्ही खरंच इथे छानपैकी सेवा करताय, बघून खूप छान वाटलं. अशी सेवा प्रत्येकाने करायला पाहिजे, हो की नाही? चला करा मग तुम्ही इथे साफ. हा, ओके ओके. तर बघा, इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थि कलश ठेवलेला आहे. इथे वरती तुम्हाला दिसतच असेल. तर आता इथे बाबासाहेबांच्या अस्थी आहेत आणि तिथे आपण त्रिसरण पंचशील घेणार आहोत. सो चला आपण तिकडे जाऊया आता.
तर इथे आपण आता त्रिसरण पंचशील घेणार आहोत. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आहेत. चला, झाले का जेवणाची तयारी? बापरे, किती वेळ लागणार आहे? खूप भूक लागलेली आहे मला. काय काय मामा? गुलाबजामुन आहे, पापड आहे, भजी आहे. अरे अजून अजून एक दोन वाढवायचे नाही का? चपाती आहे, भात आहे, पोळी आहे, जिरा राईस आहे. एक से एक नमुने करा. आज खूप काय आहे. गुलाबजामुन झाले का रेडी? खाऊन बघा, खाऊन बघा. तर गुलाबजामुन पण टेस्ट करून सांगते कसा झालाय कसा नाही. मामा बघ बाय बघ कसं झालं सांग मला. नंबर 1 झाला. नंबर 1 विषयच नाही आमच्या आचार्य मामाला. लग्नाची ऑर्डर असली तर खरंच द्या बिलकुल आमच्या मामाला. मामा तुमचा नंबर काय असेल तर सांगा त्यांना. मामाचं कार्ड तुम्हाला देईल मी. आणि लग्नाचं वगैरे तुम्हाला काही पाहिजे असतील ऑर्डर तर तुम्ही खरंच आमच्या मामाला सांगा. खूप सुंदर स्वयंपाक करतात. आम्ही आता 15 दिवसापासून त्यांच्या हातचं खातोय. घरच्या जेवणाची बिलकुल आठवण येत नाहीये. मामा कधी आमच्या घरी येऊन पण आम्हाला बनवून द्या. बिलकुल हा मटन चिकन 65 मला ते देतो. मामा तुमच्या हातच्या बिर्याणी खायची राहिली तर आपल्याला घरी बनवून द्यायची. घरी सगळ्याला बोलवते. माझ्या वाढदिवसाला या. माझ्या वाढदिवसाला तुम्हाला सगळ्यांना ट्रीट. बिलकुल फक्त खर्च पाणी तुम्ही करायचा. बरं तर बघूया आपण भजी. हा भजी खाऊन बघा, टेस्ट कशी आहे बघा. मस्त झाले, मस्त. आलूची भाजी आहे का? आलू वांग्याची? आलूची भाजी, वाव मस्त दिसते. काय मामा? आलूचे भजी नंबर 1 बनतो माझी. आता कधी खायला भेटतील आम्हाला? आता जाऊ दे, दुसऱ्या तुम्ही माहिती. चालते, नेक्स्ट टाइम बनवू आपण नक्की. बिलकुल तर आज आम्ही महू मध्ये आलेलो होतो आणि इथे सर्वजण आम्ही आता जेवण करतोय. सर्वजण बसलेले आहेत बघा. चला बघा, सर्वजण बसलेले आहेत. काय काय आहे मग आज? जेवणामध्ये खूप काय आहे. भरपूर आयटम आहेत ना आज. भाजी, भजी, गुलाबजाम, हा, पापड. आज मग सगळ्यांना जेवण आवडणार हो की नाही? सगळ्यांचं मनपसंत आहे आज जेवण. खूप आवड आहे. आज आम्ही गुलाबजामुन, पापड, भजी है ना? चला करा, स्टार्ट करा आता. स्टार्ट करा. आणि कसं झाले सांगा. टेस्टी झाले की नाही? मस्त ना? चला उकळीकर. आवडलं का? छान झाले? बरं बरं. हा, आज स्वीट जेवण दिले सगळ्यांना कारण आज आम्ही महू मध्ये आलोय. बाबासाहेबांच्या जन्मभूमीमध्ये. हा, जय भीम. आजचे जेवण खूपच सुंदर आहे. आवडलं ना? कसं वाटलं आत्या? मम्मी आवडलं का जेवण? कसं वाटलं काकू? लई छान झालं. मस्त ना? टेस्टी बनले ना जेवण? चला मग आज व्यवस्थित जेवा, पोट भरून जेवा. काही लागलं तर सांगा, मी आणून देईल. चालते चालते. गुलाबजामुन पण देते आणून. तुम्ही खाऊन टाकले है ना अगोदर? तर मी पण आता जेवण करते आणि बघूया कसं झालेलं आहे आजचं जेवण आपलं. खूप छान छान आयटम आहेत आज.
खूप भारी झालं, मस्त झालं जेवण है ना. बघा आज एवढे आयटम आहेत जेवण्यासाठी. तर सर्वांचे जेवण वगैरे झाले आणि आता आम्ही महू मधून निघतोय सर्वजण. बघा पॅकिंग चालू आहे. तर आज खूप छान वाटलं आम्हाला महू मध्ये येऊन. कसं वाटलं? खूप छान वाटलं, खूप सुंदर. आणि खरं तर इथून जावंच वाटत नाहीये, पण काय करणार, जावंच लागेल. हे बघा चला पॅकिंग होत आहे, निघण्याची तयारी होत आहे. गाडीमध्ये सर्व सामान टाकत आहेत. व्यवस्थित ठेवा सामान. आणि गुलाबजामुन संपले का? माझ्यासाठी ठेवले की नाही? चला चला मग निघूया. हा चला 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 आपल्या आपल्या घरामध्ये या. चला सर्वजण, चलो आओ, आ जाओ अपने अपने रूम में. चलो चलो जाओ, चलो जल्दी से जाओ, आगे भी तो जाना है. चलो अपने घर में जाओ. आता आलोय आम्ही आमच्या सीट वरती बसण्यासाठी. तुम्ही आधीच येऊन बसल्या? आम्ही आधीच येऊन बसलो. हो का? तर मी पण आले आता आणि मी पण माझ्या सीटवर बसणार आहे आणि थोडासा आराम करणार आहे. चला निघालो आता महू वरून. आम्ही आता महू वरनं चाललोय अजिंठ्यासाठी. आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि आजचा आणि उद्याचा आमचा शेवटचा दिवस आहे. माझी आठवण येणार का नाही तुम्हाला? येणार येणार, बिलकुल येणार. येणार ना? माझ्याबद्दल काय बोलणार? माझी ही नाथ आहे. एक बोला, एक बोला. हे करत होती, आमची हेडू काढीत होती. आम्हाला खूप तिची आठवण झाली पाहिजे. काय करावं मला म्हणा ये ना ग, काय म्हणा बरोबर मदत करीत होती प्रत्येक वेळेस. हे वाढू का ते वाढू का, खूप छान मदत केली. तुम्हाला आठवण येणार का नाही माझी? रोज आठवण येणार. आठवण काढणार ना? आम्ही मोबाईल नंबर घेतलेला आहे, घरी गेलो तरी फोन करू. हो नक्की करा. आपण कॉलवर बोलत जाऊ आणि परत जर कधी अशी भेटली कुठे टूर, तर परत आपण टूरला जाऊया सोबत. तुम्हाला माझी आठवण येणार का नाही का? हर गोष्टीला आठवण येणार. येणार ना? तुझी भेट व्हायच्या अगोदर मी तुझे व्हिडिओ पाहतो. हो का? ही भेट झाली हे योगायोग म्हणतो ना. हो, आपली भेट होण्याच्या अगोदर पासून मी तुझे व्हिडिओ पाहतो. आठवण येणार आम्हाला. आठवण काढायची माझी सगळ्यांनी. काय तुझा नंबर फिट करून घेतला मी. आता आम्ही त्याला उतरणार आमच्या सीटवर. आणि तुला ऐकून घे, तुला आणखी एक गोष्ट पुण्याला आहे हा. तरी तुला लाईक करतोय. म्हणजे हो का? वा, किती छान मुलगी आहे तू जर कधी औरंगाबादला आलीस ना, हा. तू आई भाऊ कोणी, तर आवर्जून मला नाही नाही, मी phone करून नक्की दे. येणार आहे तुमच्याकडे. ये, मी औरंगाबादला आले की तुम्हाला कॉल करणार. मग तुम्ही मला घ्यायला या. नक्कीच. हा? हो का? चला मग आता आपण थोडा चहा वगैरे घेऊया. चला चहाचा टाइम झालेला आहे. सर्वजण आम्ही मिळून चहा घेतोय. आज आत्याकडनं चहा देते का आत्या? वाव, थँक्यू. घ्या चला चहा. कसा आहे बघा चहा, पिऊन बघा कसा आहे चहा. मम्मी आत्या मम्मी आज आत्या चहा ट्रीट देतात चहाची. मामाने लिया है पैसे, मामा ने आते के आते वो आते के पास है. तर सर्वजण आम्ही मिळून चहा घेतोय. आणि कसा आहे चहा? टेस्टी आहे की नाही? छान आहे का? तर बघा इंदोरला थांबलोय आम्ही. आता महूवरनं निघालो होतो, सो आता इंदोरला थांबलोय चहा वगैरे घेण्यासाठी. आणि इथून आम्ही आता अजिंठ्याला जाणार आहोत. हो ना? हो, अजिंठ्याला जाणार आहोत. इथं मस्त पैकी छान छान कॅन्डी आहेत, सोप पण आहे. वाव, मस्त चॉकलेट पण आहेत ना. अजून काय घ्यायचे? घे ना मम्मी अजून काहीतरी वेगवेगळं घे ना. त्यापैकी आम्ही आवळा कॅन्डी वगैरे घेतलेली आहे. खूप छान दिसत होती म्हणून घेतली. आता अजून काही खाऊन बघितली नाही, काय माहिती कशी टेस्ट आहे. ते टेस्ट करून बघूया आपण कसं आहे. छान आहे. गाईज आम्ही थोडस उतरलोय जेवण वगैरे करण्यासाठी. आणि आता माझी जरा आईस्क्रीम खाण्याचं मन झालेलं आहे. सो मी घेतलेले आहेत कोण, मम्मीला एक आणि मला एक.
चलो फिर ठंडी में खाएंगे। ठंडी में कौन खाने का मजा कुछ अलग होता है, समझे? थंडी में चहा पिला नंबर 1 चहा तुम्ही चहा घेतला, मी कोण? आम्हाला थंड असल्यामुळे अजून डबल दिला त्यांनी. हो, ठंडी चहा? थंड होता नंतर गरम करून बटर पिला. वाओ, अब मैं ठंडी आइसक्रीम खाऊंगी. अच्छा आहे, टेस्ट आहे ना, म्हणलं ना टेस्टी आहे. तर माझं बघूनच यांनी आईस्क्रीम घेतलेली आहे. मी आईस्क्रीम खाताना बघून यांना पण आईस्क्रीम खावीशी वाटली, काका आणि काकूला, आणि म्हणून त्यांनी पण मागवली. बघा, 2 जण खात आहेत. आजी तुम्ही काय खाल्लं? चहा पिला? हो का? आई तुम्ही? फ्रायड केलं. अरे बापरे, स्प्राईट पिलं? होय का? चर्चा चालू आहे, इकडे कळू द्या. बोधगयाला गेल्याने चर्चा चालू आहे. बौद्धगयाची चर्चा. गयाला गेल्याने चर्चा चालली. हा. कोणी रामाचा पारा म्हणाले, कोणी काही म्हणाले. त्याच्यानं आम्ही चर्चा करत की बुधाचा पारा म्हणा, धमाची वाट म्हणा, शांततेची वाट म्हणा. दुसरे पारे म्हणू नका, दुसरे पारे धम्माचेच म्हणा. बघा, शिका आजीकडून. आजी, माझी आठवण येणार का नाही तुम्हाला? आम्हाला खूप आठवण. मला फोन नंबर दे. बरं. तुझी खूप मला आठवण दे. चला मग ह्या गोष्टीवर 1-2 ओळी होऊन जाऊ द्या गाण्याच्या. म्हणाव एखादं आजी छान. आलीस तर माझे धनी, 2 सोन्याचे घ्या हो मनी. म्हणा माझं. जोरात. तुम्ही ब्यालीस तर माझे धनी, 2 सोन्याचे घ्या हो मनी. सोन्याचे घ्या हो मनी. मी तर नळावर पाण्यासी जाता, बाया पुसत्या छडीता मला, बाया पुसता छडीता मला. 42 टराची पत्नी आसोनी, बाया पुसता छडीता मला. 42 टराची पत्नी आसोनी, बाया छडीता मला. तुम्ही 42 तर माझे धनी, 2 सोन्याचे घ्याव मनी. 42 तर माझे धनी, 2 सोन्याचे घ्याव मनी. जय भीम. जय भीम. छान. खूप छान, खूप छान आजी. मला भांडायला चांगली नेसायला, अव येळ नाही मला सांगायला. तर गाईज, आमचा इथे स्वयंपाक चालू आहे आणि थोडस बायकांना मी म्हंटल चला गाणे बिणे म्हणा. तर आपल्या जयश्री काकू मुजमुले ज्या उखळीच्या आहेत त्या आपल्या समोर एक गाणं सादर करणार आहेत. तर काकू प्लीज स्टार्ट करा. सौभाग्याचं लेणग माझ्या, भीमाचं ही देन, भीमाचं ही देन. हाती गोंदन गोंदिते पिंपळाचं पान, हाती गोंदन गोंदिते पिंपळाचं पान, हाती गोंदन गोंदिते. वा वा वा, खूप छान, खूप छान म्हटलेलं आहे काकूनी गाणं. आणि आवाज पण खूप छान आहे काकू तुमचा. आज क्या बन रहा है? आज तो बिरयानी तारी बन रही है. ऐसा झूठ हमें बोल के हमारा दिल मत बहलाओ आप. नहीं नहीं नहीं, बिल्कुल खा के देखेंगे. हमारा फिर मन हो रहा है ना बिरयानी खाने को, ऐसा क्यों बोल रहे हैं आप? खिचड़ी पका रहे हैं तो खिचड़ी ही बोलो. अच्छा खिचड़ी. हाँ, बिरयानी मत बोलो. अच्छी है, पक गई क्या? हाँ थोड़ा बाकी है. ठीक है. भारी सोन्याहुनी कुंकवाच धनी, भारी सोन्याहुनी कुंकवाच धनी. नको मला दाग दागिना असू द्या काळ मनी, नको
कुंभला दाग दागिना असू द्या काळ मनी. सर्वजण जेवण करतोय आता आम्ही. आज केलेली आहे खिचडी बनवलेली आहे आणि आता सर्वजण जेवतोय. जेवण करून निघायचं आपल्याला अजिंठ्याला. रात्रभर प्रवास करायचा आहे आज. पोटभर जेवून घ्या. चला आता निघालोय आम्ही अजिंठ्याला जाण्यासाठी. सर्वांचे जेवण वगैरे झालेत आणि आता निघालोय अजिंठ्याला. सो गाईज आता आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूया आणि या ब्लॉगला आपल्या लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.